माझ्या सर्व आमदार आणि खासदार बंधू भगिनींना नमस्कार. मी आपल्याला आमदार आणि खासदार म्हणलो ते विनोद करण्यासाठी नाही. तर ज्या दिवशीपासून या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा आले त्या दिवशीपासून तुम्हाला मला प्रत्येकाला आमदार खासदारचं स्टेटस मिळाले. कारण तोपर्यंत जी माहिती फक्त विधानसभेत किंवा लोकसभेमध्येच मिळत होती ती प्रत्येक माहिती आता सर्वसामान्य नागरिकाला मिळायला लागली आणि त्या अर्थाने तुम्ही आणि मी हे आमदार खासदाराच्या स्टेटसला पोचलो आहे. माहिती अधिकार कायदा या देशामध्ये आला 2005 साली. पण ते येण्यामागची जी मूळ उद्दिष्ट आहेत ती 2 उद्दिष्ट समजून घेतली तर या कायद्याचं महत्त्व कळेल आणि मग तो आपण वापरणं का गरजेचं आहे हेही कळेल. कायद्याची 2 उद्दिष्ट आहेत. एक, प्रशासनात पारदर्शकता आली पाहिजे. आमच्याकडे 1923 साली ब्रिटिशांनी एक कायदा आणला, शासकीय गोपनीयता कायदा. प्रशासनात काय चाललं आहे ते लोकांना कळू द्यायचं नाही, लोकांमध्ये असंतोष उफाळत नाही, ही ब्रिटिशांची भावना होती. ब्रिटिशच लोकांची काय लूट करतायत ते सर्वसामान्य जनतेला समजू नये म्हणून ब्रिटिशांनी तो शासकीय गोपनीयता कायदा 1923 साली आणला. 47 साली गोरे गेले आणि अण्णा हजारेंच्या भाषेत काळे आले, म्हणजे आपलीच लोक आली. पण ती पण म्हणली अरे हा कायदा भलताच भारी आहे, चालू ठेवा. आणि शासकीय गोपनीयता कायदा 1947 पासून आजपर्यंत या देशात कायम राहिला. माहिती अधिकार कायद्याने पहिलं काम केलं असेल तर शासकीय गोपनीयता कायद्याला सुपरसीड केलं आणि असं लिहून ठेवलं की तिथं काही गोपनीय म्हटलं असेल तर तिथं द्यावं लागेल. दुसरं या कायद्याचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्निंग पीपल टू द गव्हर्न. जे आपल्यावर राज्य करतायत त्यांची अकाउंटेबिलिटी आपल्यापाशी असली पाहिजे. 1950 साली आम्ही लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्वीकारली. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, प्रजा ही राजा. आणि मग सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना काय नाव दिलं आहे हो? त्यांना सगळ्यांना चीफ सेक्रेटरी टू क्लास 4, एकच डेसिग्नेशन, गव्हर्नमेंट सर्वंट, राजाचे नोकर. काय अवस्था झाली 75 वर्षात? राजे झाले नोकर, नोकर झाले राजे. राजांना राजांचं राजे पण परत मिळावं म्हणून हा कायदा आला. दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या देशातला या राज्यातला प्रत्येक नागरिक हा काही फक्त राजा नाही, काही फक्त मालक नाही, तर तो सावकारसुद्धा आहे. तो टॅक्स देतो म्हणून सरकार नावाची यंत्रणा चालते, नाही तर सरकार नावाची यंत्रणा चालूच शकत नाही. दुर्दैवाने आम्ही सगळेजण एका विद्यापीठाचे विद्यार्थी होत. त्याचं नाव आहे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. काय वाटेल त्या थापा त्याच्यावर फेकतात. अशी एक पोस्ट फिरते अनेक वर्ष ज्याच्यामध्ये असं सांगितलं जाते की या देशातले फक्त 3% नागरिक टॅक्स देतात. ह्याच्या इतकं बोगस तर काहीच नाही. या देशातला भिकारीसुद्धा टॅक्स देतो. कारण त्या भिकाऱ्यालासुद्धा बाजारातनं औषधाचे गोळे आणि काड्यापेटी आणि मेणबत्ती आणि काहीतरी विकत घ्यावं लागतं आणि त्याच्यावरही त्याला टॅक्स द्यायला लागतो. त्याचं नाव आहे GST. तुम्ही आम्ही सकाळी उठल्यानंतर दात घासायला टूथपेस्ट वापरतो, तिथून टॅक्स भरायला सुरुवात करतो. ते रात्री गुड नाईट लावत असाल तिथपर्यंत टॅक्स भरता. एवढंच नाही तर रात्री झोपल्यावर सुद्धा तुमच्या खिशातनं पैसे काढून घेणाऱ्या यंत्रणेचं नाव सरकार. कारण तुम्ही झोपल्यावर सुद्धा पंखा चालू राहतो, कूलर चालू राहतो, फ्रीज चालू राहतो, काहींचा TV पण चालू राहतो, इलेक्ट्रिसिटीचा मीटर फिरत राहतो. इलेक्ट्रिसिटीचा युनिट पडला की 15% इलेक्ट्रिसिटी ड्युटी लागू. आणि मग जर असं तुमच्या आमच्या खिशातनं पैसे जात असतील तर त्या पैशाचं काय झालं हे समजायचा आपल्याला अधिकार असला पाहिजे म्हणून हा कायदा आला आहे. त्यामुळे या कायद्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपल्याला त्याचा उपयोग किती आहे हे लक्षात येऊ शकतं. या कायद्यामध्ये रचना अतिशय सोपी आहे. ज्यांना ज्यांना हा कायदा लागू कोणाला होतो? एक, केंद्र सरकारची सगळी मंत्रालय, केंद्र सरकारचे सगळे विभाग, केंद्र सरकारच्या सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकांपासून LIC पर्यंत आणि BSNL पासून HPCL पर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो. राज्य सरकारची सगळी डिपार्टमेंट्स, राज्य सरकारची सगळी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ज्याच्यामध्ये ST महामंडळापासून ते महावितरणपर्यंत सगळ्यांना कायदा लागू होतो. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत टू जिल्हा परिषद, नगरपालिका टू महानगरपालिका सगळ्यांना कायदा लागू होतो. एवढंच नाही तर सगळ्या एडेड इन्स्टिट्यूशन्स म्हणजे एडेड स्कूल्स, कॉलेजेस यांना सुद्धा हा कायदा लागू होतो. आणि मग ज्यांना ज्यांना हा कायदा लागू होतो त्यांनी एका तरी अधिकाऱ्याची नेमणूक करायची आहे. माहिती अधिकारी या नावाखाली बाहेर बोर्ड लावायचा की या आमच्या डिपार्टमेंटचा, या संस्थेचे माहिती अधिकारी अमुक अमुक आहेत. आणि मग तुम्ही आणि आम्ही त्या संस्थेकडून, त्या डिपार्टमेंटकडून काय माहिती हवी असेल तो त्यांना अर्ज द्यायचा. तो अर्जसुद्धा अगदी साधा सोपा आहे. त्यामध्ये फक्त माहितीचा विषय, माहितीचा कालावधी, माहितीचं वर्णन हे लिहिणं अपेक्षित आहे. तुमचा नाव, पत्ता आणि खाली सही, दॅट्स ऑल. बाकी काही करण्याची गरज नाही. अर्जासोबत 10 रुपयाचं शुल्क भरावं लागतं, पण ते शुल्कसुद्धा कॅशनी भरून चालतं. 10 रुपयाचा DD पण चालतो. फक्त 10 रुपयाच्या DDला 35 रुपये पडतात. पण 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चालतो राज्य सरकारच्या अंडर. केंद्र सरकारच्या अंडर असेल तर 10 रुपयाची पोस्ट ऑर्डर लावायला लागते. असा तुम्ही अर्ज दाखल केलात की या कायद्यात बंधन घातले की 30 दिवसात तुम्हाला माहिती मिळालीच पाहिजे.
आणि ती माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर त्या माहितीचा उपयोग काय करायचा हा तुमचा विषय असू शकतो. पण 30 दिवसात माहिती मिळालीच नाही तर काय करायचं हा कायद्यात त्याच्यावरही पुढे उत्तर दिलं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणं अपेक्षित होतं त्याचे जे वरिष्ठ आहेत या कायद्यात त्यांना प्रथम अपील अधिकारी केले, त्यांच्याकडे आपण पहिलं अपील दाखल करू शकतो. पुढच्या 45 दिवसात त्यांनी ते अपील निकाली काढलंच पाहिजे अशी त्यांच्यावर बंधन आहे. आणि त्यांनीही काही केलं नाही तर या कायद्यात एक नवीन यंत्रणा निर्माण केली, त्याचं नाव आहे माहिती आयोग, ज्याच्याकडे आपण सेकंड अपील करू शकतो. आणि तिथे त्यांनी सेकंड अपीलाची सुनावणी घेताना तुम्हाला बोलवायचं, त्या अधिकाऱ्यांना बोलवायचं, समोरासमोर सुनावणी घ्यायची. त्यावेळेला तुम्ही जर त्यांना पटवून देऊ शकलात की यांनी जाणून बुजून आम्हाला माहिती दिलेली नाही, चुकीची दिली, खोटी दिली, अर्धवट दिली, फाडून टाकली, तर संबंधित माहिती आयोग त्या संबंधित अधिकाऱ्याला 25,000 रुपयापर्यंतचा दंड करू शकतो आणि त्यांच्या सेवा पुस्तकात त्याची नोंद होते. म्हणून कुठेतरी या कायद्याबद्दलची थोडीशी भीती अधिकाऱ्यांमध्ये शिल्लक आहे. या कायद्याने काय मिळवता येतं, तुम्हाला आम्हाला काय करायचे, नागरिकांचे रोजचे जगण्या मरण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यात काय करता येतं हे तुम्हाला सांगतो. या कायद्यात अजून एक कलम दिले, त्याचं नाव आहे कलम 4, ज्याच्यामध्ये त्या सगळ्या खात्यांनी, या सगळ्या विभागांनी, ज्यांना ज्यांना कायदा लागू होतो त्या प्रत्येकाने स्वतःहून काही माहिती जाहीर करायची आणि ती माहिती ही तुम्हाला आम्हाला रोज कुठेही बघायला मिळाली पाहिजे, त्यांच्या वेबसाईटपासून त्यांच्या ऑफिसपर्यंत. एवढं जरी कलम आम्ही अंमलात आणून ती माहिती बघायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं खूप फरक पडतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. याच्यामध्ये सांगितलंय की त्यांनी मानकं पब्लिश करायची आहेत, किती वेळात काम करणार. आज सरकारी कामं 6 महिने थांब, ही इतकी आम्हाला सवय लागली आहे की एजंट गाठल्याशिवाय आमची कामच होत नाहीत. हे हाणून पाडायचं असेल तर हे कलम महत्त्वाचं आहे, किती वेळात काम झालं पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो. 2005 साली आमच्या राज्य सरकारने काही नॉर्म्स लादल्या MSCB किंवा आत्ताची महावितरणवर. इतक्या भयंकर नॉर्म्स आहेत. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की समजा इथं येणारा सप्लाय आता बंद पडला तर पलीकडच्या खांबावरून जर तो सप्लाय येत असेल, तिथला फेज गेली, फ्यूज गेली, म्हणून इथं येणारा सप्लाय बंद झाला. शहरी भागात 3 तासात, ग्रामीण भागात 18 तासात सप्लाय परत सुरू झालाच पाहिजे. नाही झाला तर पुढे सप्लाय सुरू होईपर्यंतच्या प्रत्येक तासाला प्रत्येक बाधित ग्राहकाला महावितरणनी 50 रुपये तास एवढी नुकसान भरपाई द्यायची. DP जळला, ग्रामीण भागात ते नॉर्मल आहे, DP जळला तर शहरी भागात 18 तासात, ग्रामीण भागात 48 तासात DP परत सुरू झाला पाहिजे. नाही झाला तर त्या DPवर जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाला 50 रुपये तास एवढे नुकसान भरपाई महावितरणने द्यायची जोपर्यंत DP सुरू होत नाही. मी एका शेतकऱ्यांच्या मेळाव्यात हे उदाहरण सांगितलं, शेतकरी उड्या मारायला लागले. मला म्हणले ते DP त्या JRची कॉपी द्या. म्हणलं काय झालं? नाही म्हणले आमच्या ग्रामीण भागात DP जळला तर महिना पाहत नाहीत. आम्हीच लोकवर्गणी काढतो, त्याला लाच म्हणत नाही, संबंध महाराष्ट्रात शब्द एकच आहे, लोकवर्गणी. आणि त्यांना नेऊन देतो आणि सांगतो साहेब हे पैसे घ्या पण दुरुस्त करा. आता म्हणले तुम्ही म्हणतात तसं असेल, त्यांनी महिन्याभरात केलंच नाही, 2 दिवसातच करायला पाहिजे होतं. 30 + 2 म्हणजे 28 दिवस गुणिले 24 तास गुणिले 50 रुपये. ते म्हणले अहो एवढे पैसे तर शेती करून पण मिळत नाहीत. हे महावितरणच्या लक्षात आलं. त्यांनी काय केलं, उचला JR टाकला कपाटात. लोकांना समजूच द्यायचं नाही, भानगडच येत नाही म्हणले पुढची. 2007 मध्ये 2 वर्ष झाल्यानंतर मला तो JR सापडला. मी पुण्याच्या चीफ इंजिनियरला विचारलं की तुम्ही हा JR इम्प्लिमेंट केला का, आणि केला असेल तर कधीपासून केला, आणि मुख्य म्हणजे त्याचे बोर्ड लावले का तुमच्या सगळ्या कार्यालयात. शेवटी त्या RTIचं प्रेशर येऊन त्यांना पुणे झोनच्या प्रत्येक कार्यालयात ते बोर्ड लावायला लागले. आजही कायम आहेत. उर्वरित महाराष्ट्रात कुठं असा बोर्ड दिसला तर मला नक्की कळवा. त्या अधिकाऱ्याचा जाहीर सत्कार तुमच्या इथे येऊन करीन मी. लावतच नाहीत. बोर्डाचं टायटलच आहे कृती मानके साध्य करण्यात अपयश आल्यास आणि कोणचं काम किती वेळात करायचं हे त्यांनी लिहून द्यायचे. हे होत नाही. याच्या केसेस शेवटी आम्हाला करून दाखवायला लागल्या. मला एक केस आठवते, नागपूरजवळ एक काटोळ नावाचं गाव आहे. तिथं पावसाळा सुरू होता एक DP जळला. जळल्यावर ते शेतकरी गेले ओरडत त्या अधिकाऱ्यांकडं. आता ते म्हणले DP जळला. ते अधिकारी म्हणले पाऊस पडायला लागला ना, आता काय मोटरी चालवता का रे म्हणले. पावसाळा संपल्यावर पाहू. दिलं हकलून. 2 महिन्यात तिथला एक कार्यकर्ता आला माझ्याकडे. मला म्हणलं अहो तुम्ही काही खोटं सांगता, 2 दिवसात केलं पाहिजे. इथे आता म्हणले 2 महिने झालेत. म्हणलं मी नाही सांगत, शासकीय JR घेऊन जा. पण म्हणलं थांबा जरा, घाई करू नका, आज नाही उद्या करतील, केलं की मला कळवा. त्याप्रमाणे 3 महिन्यानंतर त्याचा मला फोन आला की आता काल सुरू झालं म्हणले DP. म्हणलं एक काम करा, त्यांना माहिती अधिकाराचा अर्ज करा आणि त्यांना विचारा हा DP काळ किती काळ बंद होता, हा DP याची माहिती मिळावी. त्यांनी केला अर्ज. त्या अधिकारी म्हणला शेतकऱ्याचं येडायचं दे लिहून, त्याला 3.5 महिने बंद होता, लिहून दिलं. त्याला म्हणलं आता उचला ते उत्तर आणि जा CJRF मध्ये कॉम्पेन्सेशन मागा. 5 शेतकऱ्यांनी कॉम्पेन्सेशन मागितलं. 1,16,400 रुपये प्रत्येकी एवढं कॉम्पेन्सेशन त्यांना मिळालं. का?
हे माहिती होतं म्हणून हे कलम 4 प्रमाणे स्वतःहून जाहीर करायचं आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्याकडं हल्ली बँकांचा पण फार प्रॉब्लेम येतो. म्हणजे नॅशनलाइज बँकात आत येऊ देत नाहीत माणसाला, बाहेर जा म्हणले ते ATM मध्ये जा. आमचे एक मित्र एका ATM मध्ये गेले, ATM मध्ये कार्ड ढकललं, 1000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं, ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं, कार्ड बाहेर आलं, पैसे आलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन लीडसर तक्रार केली की असं असं माझं काल ट्रान्झॅक्शन केलं मी, 1000 रुपये माझ्या खात्यात डेबिट पण पडलेले आहेत, पण मला पैसे मिळालेले नाहीत मशीनमधनं. मशीनमध्ये फॉल्ट असेल तो चेक करा आणि जर तिथं तुम्हाला एक्सेस सापडले 1000 रुपये माझ्या खात्यात क्रेडिट करा. पुढच्या महिन्याभरात 10 वेळा गेले मॅनेजरकडं, काय झालं माझ्या तक्रारीचं, तपास सुरू आहे. महिन्याने आले, मला म्हणले राव आता काय सापडणार तिथं 1 महिन्यानंतर, यांना काय नॉर्म आहे की नाही, किती वेळात करायची तक्रार सॉल्व. म्हटलं मलाही माहीत नाही, यांचे वडील वर बसतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांना माहिती अधिकारात विचारा की अशा प्रकारे ATM फेल्युअर ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाली तर किती दिवसात ते दुरुस्त झाली पाहिजे, ती तक्रार सॉल्व झाली पाहिजे. त्यांनी केला अर्ज, त्यांचं उत्तर आलं, सर्क्युलर्स पाठवलं RBIने यांना. त्यात असं लिहिलं होतं की ATM फेल्युअर ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाल्यापासून 12 दिवसाच्या आत तक्रारीचा निकाल लागला पाहिजे. नाही लागला तर बँकेने खातेदाराला पुढे निकाल लागेपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला 100 रुपये पर डे एवढं कॉम्पेन्सेशन द्यायचं. दुसऱ्या विषयी महाराज बँकेत गेले, परत मॅनेजरला भेटले, म्हणले माझ्या तक्रारीचा निकाल सावकाश लावा, मला अजिबातच घाई नाही म्हणले, फक्त म्हणले एवढं वाचून घ्या काय लिहिले ते. त्या मॅनेजरचे डोळेच फिरले, त्याने आयुष्यात कधी पाहिलंच नव्हतं ते. त्या दिवशी संध्याकाळी याच्या खात्यात 1000 रुपये टाकले. फोन करून कळवलं, साहेब तुमचे पैसे तुमच्या खात्यात टाकले. हा पक्का पुणेरी. दुसऱ्या दिवशी परत गेला, म्हणलं ते माझेच पैसे मला दिले, त्याचं कौतुक सांगू नका म्हणला. मधल्या काळात 72 दिवस गेलेत, तुमचे 12 काढून टाका म्हणला, खाली उरले 60. 60 गुणिले 100, 6000 रुपये तुम्ही मला देणं लागता. मॅनेजर म्हणला 1000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलेत, 6000 रुपये कॉम्पेन्सेशन मागता, अरे थोडी तरी माणुसकी ठेवा. तो म्हणला महिन्याभरात 10 वेळा आलतो, तुमची माणुसकी कुठे गेली होती, मला काहीच ऐकायचं नाही म्हणला. पैसे देणार आहे की नाही सांगा, नाही तर चाललो परत रिझर्व्ह बँकेकडं. 2 दिवसात बँकेने खात्यात 6000 रुपये जमा केले. का? नॉर्म माहिती होती. अहो त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेने नियम बदलला. 2011 साली शेवटचं सर्क्युलर रिझर्व्ह बँकेचं या विषयावर आहे. त्यांनी असं सांगितलंय की अशा प्रकारे ATM फेल्युअर ट्रान्झॅक्शनची कंप्लेंट दाखल झाली तर 7 वर्किंग डेजमध्ये ती सॉल्व्ह झाली पाहिजे. नाही झाली तर पुढच्या प्रत्येक दिवसाला 100 रुपये दिवसाला एवढं कॉम्पेन्सेशन बँकेने खातेदाराला द्यायचं. पुढे रिझर्व्ह बँकेने त्या सर्क्युलरमध्ये लिहिलं आहे की हे सर्क्युलर सर्व ATMsमध्ये प्रदर्शित करा. पाहिले कोणी कुठल्या ATMमध्ये सर्क्युलर लागलेलं? लावतच नाहीत, कारण त्यांना हे लोकांना समजून द्यायचं नाही. ही जबाबदारी आमची आहे. आता तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि त्या जागेवर ठणकवता आलं पाहिजे. कारण तुम्हाला इथं काही इलिगल करायचं नाही आहे. कुठल्याही केसेस अंगावर घ्यायची जरूर नाही, त्यांना फक्त नियम दाखवा. नियम एक लक्षात घ्या, शासनामध्ये 2च लोकांची कामं होतात, ज्यांच्याकडं मनगटाची ताकद आहे किंवा ज्यांच्याकडं बुद्धीची ताकद आहे. मला असं वाटतं मनगटाच्या ताकदीला कुठेतरी हे आत घालायची संधी शोधतात. बुद्धीची ताकद वापरली. तुम्हाला सांगतो, मी गेली 18 वर्ष हा कायदा वापरतोय. 1100 अर्ज झाले असतील माझे. अजूनपर्यंत माझ्यावर कुठलाही दोषारोप झालेला नाही, कारण मी फक्त त्यांना त्यांचेच नियम दाखवतो. आणि आत्ता परिस्थिती या पुण्यामध्ये अशी आहे की पुण्यातल्या महापालिकेपासून महावितरणपर्यंत सगळीकडं लोक डायरेक्ट माझं नाव सांगून काम करून घेतात. आहो जाऊ त्यांच्याकडे जाऊ, कारण मी लोकांना सांगितलंय लीगल असेल ते बिनधास्त करा, इल्लीगलसाठी कुठेही वेडवाकडं वागायचं नाही. हे कळत नाही. अहो साधं एक उदाहरण सांगतो. नॉर्म्स काय असतात हे पब्लिश करत नाहीत. साधं आमच्याकडं महाराष्ट्रभर उच्छाद आहे रस्त्यावर, त्याचं नाव आहे स्पीड ब्रेकर. तो स्पीड ब्रेकर आहे किंवा व्हेकल ब्रेकर हेच कळत नाही. त्याच्या नॉर्म्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टने काढल्यात. त्यांनी असं सांगितलं स्पीड ब्रेकरची रुंदी 3.7 मीटर पाहिजे, एवढ्या रुंदीचा स्पीड ब्रेकर पाहिजे. आमच्याकडे असा घालतात, असा. त्याचा अँगल 17 डिग्री पाहिजे, टॉप फ्लॅट पाहिजे, कर्वेचर नाही, फ्लॅट. त्याच्यावर चेसबोर्ड सारखे काळे पांढरे पट्टे पाहिजेत. त्याच्या अलीकडे 40 मीटर अंतर बोर्ड पाहिजे स्पीड ब्रेकर आहे. आमच्याकडे बोर्डचा पत्ताच नसतो. काही ठिकाणी बोर्ड आहेत स्पीड ब्रेकरच्या शेजारी, स्पीड ब्रेकर इथं आहे, म्हणजे त्याच्यावरनं उडल्यावर तो बोर्ड दिसतो. काय कारण? नॉर्म्स माहीत नाहीत. तुम्हाला मला माहीत नाही, सोडावं. जे बांधतात त्यांनाही माहीत नाहीत.
हे आम्हाला करायचं, हे काय चाललंय तुमचं फालतू काम, हे बंद करा. लोकांचे त्रास असे कमी करता येतात. अहो महाराष्ट्रावर रस्ते आत्ता बघा, पाऊस अजून सुरू होतोय. मी कालच अलिबागला जाऊन आलो. हा काय रस्ता आहे तुम्हाला सांगतो. खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे वर्षानुवर्ष, 75 वर्षाचे तरी आमचा अजून तोच प्रॉब्लेम आहे. रस्त्यावरचा खड्डा कसा दुरुस्त करायच्या नॉर्म्स आहेत. त्याने असे सांगितलंय रस्त्यावरचा खड्डा वेड्यावाकडा करायचा असतो, आणखीन खणून घ्या, चौकोनी शेपमध्ये आणा, आतलं लूज मटेरियल काढून टाका, त्याला आतनं एक डांबराचा कोट द्या, त्याच्यामध्ये 110 डिग्री सेल्सिअस तापमानाची डांबर मिश्रित खडी होता, त्या खडीचं तापमान 90 डिग्री सेल्सिअस याच्यात. अशा प्रकारे रोलिंग करा, रस्त्याच्या पातळीत खड्डा बुजला पाहिजे. पाहिलं कुठं झालेलं असं? अरे भारत चालला मंगळावर, आणि आमचे रोड इंजिनियर रस्त्याच्या पातळीत खड्डा बुजत नाही. वर तर राहतो, खाली तरी जातो. काय कारण आहे? नॉर्म्स माहीत नाहीत, त्यांनाही माहीत नाहीत, आपल्यालाही माहीत नाहीत. हे माहिती अधिकारातनं समजून घेण्याची गरज आहे. इथे तुम्हाला माहिती अधिकार उपयोगी पडतो. लोकांचा अजून एक मोठा विषय आहे, संबंध राज्यभर नाही देशभर आहे तो, जिथे प्रचंड नॉन ट्रान्सपरन्सी आहे, आणि तो म्हणजे रस्त्यावरचा टोल. हा टोल कधी संपायचा हे कुणीच सांगू शकत नाही. प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाच्या मनात चीड आहे, पण कुणीच काही करू शकत नाही. तिथं विषय एकही राजकीय पक्ष हात घालत नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो याचं उदाहरण. सगळ्या रस्त्यांवर टोल किती गोळा होतो याची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे, असं 2013 सालीचं केंद्राचं सर्क्युलर आहे. ते अख्ख्या देशात फक्त महाराष्ट्रात इम्प्लिमेंट करून घेतलंय माझ्या एका माहिती अधिकार अर्जाने. आणि आज तुम्हाला वेबसाईटवर ही माहिती बघायला मिळते. MSRDCच्या वेबसाईटवर जा, तिथं RTIचा सेक्शन आहे, तिथं जा. तुम्हाला महाराष्ट्रातले जेवढे टोल रस्ते MSRDCच्या अखत्यारीत आहेत सगळ्यांची दर महिन्याची किती टोल जमा झाला, किती वाहनं धावली याची माहिती तुम्हाला दिसेल. 2016 साली हे सुरू झालं, तेव्हाच लक्षात आलं हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड झोल आहे. शेवटी आम्ही सरकारच्या मागं लागलो, सगळ्या पक्षांना सांगितलं, कुणी लक्ष घालायला तयार नाही. शेवटी 2017 आमच्या हायकोर्टात केस पडली आहे, अजून चालूच आहे. मधल्या अवधीत ते कॉन्ट्रॅक्ट संपून नवीन कॉन्ट्रॅक्ट होता, 2030 पर्यंत त्या रस्त्यावर टोल आहे. सरकार म्हणते अजून आमचे 20,000 कोटी यायचेच आहेत. ओलीजवळ भांडवल घातलं 2,000 कोटी, त्याच्यावर वसूल झाले 10,000 कोटी, अजून 20,000 कोटी राहिलेत. अरे हा कुठला हिशोब आहे नक्की? पण विचारणारं कुणी नाहीये. करोना काळातली घटना तुम्हाला सांगतो. 23 मार्चला संबंध देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. 26 मार्चला मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट केंद्र सरकारने एक सर्क्युलर काढलं की अख्ख्या देशात आम्ही टोलबंदी केली सगळ्या रस्त्यांवर. अरे ज्या रस्त्यावर एकही वाहन धावत नव्हतं त्याच्यावर टोलबंदी कशाला करताय? तेव्हाच संशय आला मला, इथं काहीतरी घपला आहे. कारण हे घडून गेलो होतं पूर्वी. आपल्याला आठवत असेल नोटबंदी काहीतरी 9 नोव्हेंबरला झाली, 10 नोव्हेंबरला देशभर सगळ्या टोल नाक्यांवर हल्लागुल्ला झाला. पैसेच नव्हते लोकांकडे टोल द्यायला, नोटाबंदी झालेली. मग सरकारने जाहीर केलं 30 नोव्हेंबरपर्यंत या सर्व रस्त्यांवर टोल नाही, फुकट जा म्हणले. लोकही खुश, मायबाप सरकार. मग मला डाऊट आला, हे असं इतकंच सरळ वागत नाहीत कधी. माहिती अधिकाराला अर्ज केला की तुम्ही या 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरचे काही पैसे दिले को काय त्यांना नुकसान भरपाई? आणि ते खरं निघालं. 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात देशभरात या गरीब बिचाऱ्या टोल कॉन्ट्रॅक्टरना नुकसान भरपाई दिली गेली. त्या बिचाऱ्यांचं नुकसान झालं म्हणले. म्हणून मला याही वेळेला संशय आला, म्हणले काहीतरी घपला आहे. म्हणून मी परत ऑगस्टमध्ये एक अर्ज केला, ऑगस्ट 2020 महाराष्ट्रामध्ये, किंवा तुम्ही असं काही टोलची नुकसान भरपाई दिली असेल त्याची मला माहिती मिळावी. त्यांनी दिली. MSRDCने मला माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, आम्हाला केंद्र सरकारने सांगितलं की त्या गरिबांना म्हणले पैसे द्या, त्यांचं नुकसान झालं म्हणले. कारण त्यांना त्या 26 मार्च ते 19 एप्रिल या काळात पूर्ण टोल बंद ठेवायला लागला. बरं तेवढ्यावर थांबलं नाही, सर्क्युलर केंद्राने असं काढलं, त्या बिचाऱ्यांचा, गरीब बिचाऱ्यांचा जोपर्यंत रेव्हेन्यू आधीच्या 90% येत नाही तोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई देत राहा म्हणले. अरे कोरोना काळात कुणाचं नुकसान झालं नाही, प्रत्येकाचं नुकसान झालं, पण मूठभर गरीब फक्त सापडले ज्यांना कॉम्पेन्सेशन दिलं. आणि कुठेही ही माहिती तुम्हाला मीडियामध्ये आलेली सापडणार नाही, येऊच दिली नाही. त्याच्या पुढं जाऊन सांगतो, तेव्हा सरकार केंद्रात होतं भाजपचं, त्यांनी सांगितलं हे करा. इथं सरकार होतं उर्वरित 3 पक्षांचं, त्यांनी बाकी कुठलेही आदेश त्यांचे पाळले नाही, तरी हा आदेश लगेच पाळला, लक्षात ठेवा.
बरं, महाराष्ट्र सरकारकडे पैसेच नव्हते हो एक्सप्रेसवेला द्यायला. एवढं पैसे द्यायचे कुठून कॉम्पेन्सेशन? ते मुंबई एंट्री पॉईंटला पैसे द्यायचे कुठून? हे म्हणले. असं नाही म्हणले, बाळा तुझं अकल्याण होऊ देणार नाही आम्ही. एक्सप्रेसवेची मुदत 96 दिवसांनी वाढवली. टोल कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिलं 96 दिवसांनी आणि मुंबई एंट्री पॉईंटची मुदत 196 दिवसांनी वाढवली. का? आपल्याकडे उचलून द्यायला पैसे नाहीत, त्या बिचारायला त्याचं नुकसान नको व्हायला म्हणून त्याची मुदत वाढवून द्यायची. हे सगळं माहिती अधिकारात न पुढे येत आहे, हे लक्षात घ्या. हा कायदा खूप चांगला आहे, खूप महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तुम्ही त्याचा योग्य वापर करून या यंत्रणेकडनं ही सगळी माहिती घेऊन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की हे बघा काय चाललंय. हे प्रत्येक डिपार्टमेंटला घडतंय, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत घडतंय, राज्य सरकारमध्ये घडतंय, केंद्र सरकारमध्ये घडतंय. पुढचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, केंद्र सरकारचं आहे. मध्यंतरी मला वाटतं 2020ची गोष्ट आहे, जेव्हा देशभर हल्लागुल्ला झाला की रिझर्व्ह बँकेने असं एक रिपोर्ट जाहीर केला की सन 19-20 या 1 वर्षामध्ये नॅशनलाइज बँकांनी 60,000 कोटी रुपये राईट ऑफ करून टाकले कर्ज. मग विरोधी पक्षांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही मोठ्यांची कर्ज राईट ऑफ करता, लहानांना तुम्ही असेच वागवता वगैरे वगैरे. सरकार म्हणलं मूर्ख आहात तुम्ही, राईट ऑफ इज नॉट वेविंग ऑफ. राईट ऑफ म्हणजे फक्त बुक एंट्री असते म्हणले, कर्जाची वसुली चालूच राहते. आकडे कुणीच बोले ना. माहिती अधिकारात अर्ज केला, स्टेट बँकेला. त्यांना विचारलं की म्हणलं तुम्ही गेल्या 7 वर्षामध्ये 100 कोटीच्या वरचे, लहान सहान नको, 100 कोटीच्या वरच्या किती लोकांची कर्ज राईट ऑफ केली आणि त्यातनं किती पैसे मिळाले आणि त्यांची नावं सांगा आणि त्यांचे किती कर्ज राईट ऑफ कधी केली ते सांगा. स्टेट बँक म्हणली एवढा डाटा कोणाला फार वर्ष लागेल म्हणले, हे आम्ही देऊ शकत नाही. माहिती अधिकारात टांगलं. पण सुदैवाने ते वर्ष असं होतं की ज्या वर्षी सगळ्या AGMs ॲन्युअल जनरल मीटिंग्स सगळ्या बँकांच्याच नाही सगळ्यांच्याच या ऑनलाईन होत होत्या. माझ्याकडे स्टेट बँकेचे थोडेसे शेअर आहेत. मला नोटीस आली स्टेट बँकेची, आम्ही ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग ठेवली आहे शेअर होल्डर्सची, तुमचे काही प्रश्न असतील तर पाठवा. हेच प्रश्न तिकडे ढकलले आणि म्हणलं त्यांनी पुढे हेही लिहिलं होतं तुम्हाला त्या दिवशी बोलायचं असेल तर तेही कळवा. लगेच कळवून टाकलं, मग बोलायचं म्हणलं. त्या AGMच्या आदल्या दिवशी मला फोन आला मुंबईच्या त्यांच्या CS ऑफिसमधनं. अहो म्हणले तुम्ही खरंच बोलणार आहे का? म्हणलं बोलणार आहे का म्हणजे काय, बोलायचंच आहे मला. मग त्याला हेच सांगायचं आहे, तुम्ही याची उत्तरच देत नाही, तुम्ही बोलू तरी काय. काय झालं मला माहीत नाही. 2 तास अगोदर मला पत्र आलं त्यांचं, ईमेल आली आणि ज्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिले. संबंध बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदा आणि शेवटी कधीच पुढे आलं नाही परत हे नावं जाहीर झाली. 100 कोटीच्या वर्षे थोडक्याने 226 लोकांची कर्ज राईट ऑफ केली यांनी. 1,32,000 कोटी. परत किती आले 7 वर्षात? त्यातले 9,000 कोटी. 7% राईट ऑफ म्हणजे वेव ऑफ नाही. हे किती खोटं आहे हे त्यातनं सिद्ध झालं. तुम्हाला आम्हाला नावं माहिती आहेत ते किंग फिशर यांची. अरे 226 लोक आहेत, ज्यातल्या 220 लोकांची नावंही कधी पुढे आली नाहीत. सगळे 100 कोटीच्या वरचे आहेत ज्यांची कर्ज राईट ऑफ झाली. मग मी सगळ्याच बँकांना माहिती अधिकार लावला. त्यातल्या काही बँकांनी माहिती दिली आणि ती सगळी माहितीचा एक सारांश तुम्हाला सांगतो की 8 वर्षामध्ये 2013 ते 2020 या 8 वर्षामध्ये या नॅशनलाइज बँकांनी मिळून 6,32,000 कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली. त्यातली परत फक्त 1,00,000 कोटी आले. मोठ्यांची 100 कोटीच्या वरचे त्यांची 2.25 लाख कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली. त्यातले फक्त 7% म्हणजे काहीतरी 25,000 कोटी परत आले. मंडळी 2.25 लाख कोटी म्हणजे किती हा आकडा आपल्याला कळणं अवघडच आहे, कारण ती शून्यच मला खूप वेळ लागला मोजायला. 2.25 लाख कोटी म्हणजे या संपूर्ण देशात जेवढा इन्कम टॅक्स दरवर्षी जमा होतो तो साधारणपणे त्याच्या निम्मी रक्कम ही यांनी मातीत घातली मोठ्या लोकांचे 100 कोटीच्या वरच्या लोकांचे राईट ऑफ करून. हे पब्लिकला कळलंच नाही. आणि अजून तुम्हाला सांगतो, नंतर सरकारने पार्लमेंटला सुद्धा ही नावं द्यायचं नाकारलं. नाही म्हणले त्यांची आबरू धुळीला मिळेल. कोणाची आबरू? ज्यांनी कर्जच तुमची फेडली नाही, तुमचे प्रयत्न थकले म्हणून तुम्ही राईट ऑफ केली, त्यांची आबरू धुळीला मिळेल म्हणून पार्लमेंटमध्ये सुद्धा नावं द्यायला सरकार तयार नाही. त्यात
सगळ्या 100 कोटीच्या वरच्या चोरांची आजची वस्तुस्थिती आहे. हे माहिती अधिकारातनं निदान काही गोष्टी तरी मिळू शकतात, याचं एक उदाहरण आहे. आणि अशी प्रत्येक क्षेत्रात आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, लोकांपर्यंत जायचे, लोकांची कामं करायची तर तुम्हाला हाच कायदा वापरायला लागेल, जो तुम्हाला ऑफिशियली कुठलाही दंडुका न घेता, कुठलाही मोर्चा न करता, कुठलाही आंदोलन न करता त्यांच्या उरावर बसून ही माहिती घेता येते, तो हा कायदा आहे. सामान्य माणसापर्यंत हा कायदा दुर्दैवाने पोचलाच नाही. आजही 18 वर्ष होऊन गेली, आता 19 होतील या ऑक्टोबरमध्ये. जेमतेम 3% ग्रामीण भागातल्या माणसांपर्यंत आणि 6% शहरी भागातल्या माणसांपर्यंत हा कायदा पोचला आहे. त्याच्यापेक्षा जास्त पोचलाच नाही, कारण तो पोचवण्यासाठी जो खर्च करावा लागतो, कलम 26 याच कायद्याचं असं सांगतं की सरकारने त्याच्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत. डाऊन ट्रोडन्सपर्यंत हा कायदा पोचवायला 1 रुपया सरकारने गेल्या 18 वर्षात खर्च नाही केला, करायचाच नाही आहे त्यांना. आधी कायदा केला हीच मोठी चूक केली म्हणल्या तर परत लोकांपर्यंत पोचवायला नको, कारण आणखीन त्रास होईल त्याचा. हे आम्हाला करायचं आहे, लोकांपर्यंत हे पोचवा, लोकांचे प्रॉब्लेम लोकांना सॉल्व करायला मदत करा. फक्त त्यांना सांगा बाबा बिंदास हा कायदा वापर, माहिती मिळव, त्याच्यातनं सिद्ध होईल, उघडकीला येईल गोष्टी. मी असं म्हणत नाही की 100% प्रकरणात काही घडेल, अरे 10% प्रकरणात घडलं तरी खूप होईल. एवढं जरी केले, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतोय, किती बदमाश असतात, विशेषतः गरिबांना किती छळतात. कारण परवाच एक मुलगी आली ती माझ्याकडं, कुठेतरी ती वॉचमनचं काहीतरी काम करतात तसं काम करणारी, एका बँकेत गेली. बँकेने सांगितलं बाई तुझा अकाउंट आहे ना ते आता म्हणले तो तू वापरला नाही 2-3 वर्षात, आता 28,000 रुपये तुलाच भरायला लागतील. कशाचे? नाही म्हणे ते मिनिमम बॅलन्स तू ठेवला नाही ना, मग आता 3 वर्षाचे 28,000 तूच भरायचे आणून. मी तिला म्हणलं असं नाहीच आहे, नियम काढला, वेबसाईटवर रिझर्व्ह बँकेच्या माहिती अधिकारात पब्लिश झालेला तो नियम काढला. त्यामध्ये असं लिहिलं आहे निगेटिव्हमध्ये कोणालाही जायचं नाही, म्हणजे 0च्या खाली कोणाला न्यायचाच नाही. 28 तर निगेटिव्हमध्ये कुठले काढले. पुढे त्यांनी लिहिलं आहे की एखाद्याचा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली गेला तर काय प्रोसिजर फॉलो करायची. त्यांनी असं लिहिलं आहे त्याला पहिल्यांदा कळवा की बाबा रे तुझा बॅलन्स मिनिमम बॅलन्सच्या खाली गेला आहे, मग त्याला 1 महिन्याची मुदत द्या. म्हणजे याचा अर्थ लगेच नाही पेनल्टी लावायची, त्याला 1 महिन्याची मुदत द्या. त्या मुदतीत त्यांनी जर नाही केलं तर मग त्याला पेनल्टी लावा, पण त्याला परत कळवा तुला पेनल्टी लावली म्हणून. आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या केसेसमध्ये त्या पुस्तकात बँकेच्या भरून आल्यानंतर लोकांना कळतं की आपल्याला पेनल्टी लागली, कळवलं जात नाही. तिसरं रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे की वेडीवाकडी पेनल्टी लावायची नाही. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये नो, त्याचे किती कमी पडले, 1000 रुपये मिनिमम बॅलन्सची रक्कम तुम्ही ठेवली असेल आणि त्याचे 999 रुपये खात्यात असतील, 1 रुपया कमी पडला म्हणून त्याच्याकडनं 100 रुपये पेनल्टी नाही घ्यायची, 1 रुपयाच्या प्रमाणात घ्या म्हणले. कुणीच फॉलो करत नाही. हा GR कुणीही वेबसाईटवर टाकत नाही. सगळ्या बँका कोऑपरेटिव्ह असोत, नॅशनलाइज असोत, प्रायव्हेट असोत, सगळ्यांना हे लागू आहे. कुणीही हे पब्लिश करत नाही. अहो PNB माहिती आहे का तुम्हाला, पंजाब नॅशनल बँक नाही, त्यांना चुना लावून लावून पळून गेली लोक, कुठून आणणार पैसे. त्यांनी टाकलंय 600 रुपये मिनिमम बॅलन्स पेनल्टी आहे. 1 रुपया तुमच्या खात्यात त्या लेवलच्या पेक्षा कमी गेला 600 रुपये जागेवर मारतात. का घडतंय हे? लोकांना माहिती नाही आहे. माहितीचा अधिकार कायदा फक्त माहिती करून देण्याकरता तेवढी जरी झाली तरी मला असं वाटतं लोकांचे अनेक प्रश्न त्यांच्या लेवललाही त्यांना सोडवता येतील किंवा तुम्हाला त्यांना मदत करून ते सोडवता येतील. शेवटी लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा लोक तुम्हाला त्यांच्याकडे मत मला द्या म्हणून सुद्धा सांगायला जायला लागत नाही. लोक तुम्हाला स्वतःहून मत देतील एवढंच नाही तर आणखीन 10 लोकांना सांगतील यांनी मला मदत केली म्हणून हा माझा प्रश्न सुटला. शासन दरबारी आजही अन्यायच चालू आहे, उद्याही चालू राहणार. तेव्हा तुम्हाला शासकीय दरबारी जो अन्याय सामान्य माणसावर होतोय त्याला तिथं व्हॉइस नाही, तो व्हॉइस बनण्याचं काम करावं लागेल. आणि त्या व्हॉइससाठीचं तुम्हाला जे सगळ्यात मोठं हत्यार आहे लोकशाहीने दिलं आहे त्याचं नाव आहे माहितीचा अधिकार कायदा. जरूर वापरा, त्याचा तुम्हाला निश्चितपणे उपयोग होईल. थँक्यू. मला असं वाटतं वेळ थोडा कमी असल्यामुळे मला जेवढं त्यातल्या त्यात सांगायचं होतं मी सांगायचा प्रयत्न केला. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. मी विवेक वेलणकर साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो स्वराज्याच्या माध्यमातून की आपण थोडक्यात पण अन्यायाच्या विरोधात न्यायाची जी भूमिका नेहमी स्वराज्य घेत असते. पण नुसतं आंदोलन करणं हा एक भाग आहे, पण आंदोलनाच्या बरोबरसुद्धा डिटेलिंगमध्ये मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून सुद्धा डिटेलिंगमध्ये कसं जावं आणि आपला अधिकार जो आपला कायदा दिला आहे त्या कायद्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक प्रश्न तिथं मांडू शकतो आणि आंदोलन आपण आणि तीव्र करू शकतो. अशा दृष्टिकोनातून आपण चांगली मांडणी केली. वेळ कमी असला तरी आपण चांगल्या पद्धतीने सविस्तर पद्धतीने मांडलं. माझ्यासाठी सुद्धा हा
एक पहिल्यांदा मी म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काय आपली ताकद असू शकते आणि स्वराज्यात सुद्धा एक राईट टू इन्फॉर्मेशन विंग आपण कसं स्थापन करू शकतो या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही ते नियोजन करतो. पण आपण विवेक वेलणकर साहेब आपण इथं आलात, एक चांगलं आम्हाला प्रबोधन केलं आणि हा राजकीय इनडायरेक्टली विचारपीठ असलं तरी तुम्हाला वाटलं की ह्या विचारपीठाच्या माध्यमातून या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने समाजाला सुधारू शकतो, समाजाला न्याय देऊ शकतो आणि म्हणून आपण आलात याबद्दल स्वराज्याच्या माध्यमातून मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सर, थँक्यू. एकच फक्त जाता आता सांगतो. बोला. नाही ऐका नंतर का अजून बच्चू कडू साहेब सुद्धा आले, त्यांनाही मुंबईला जायचं आहे. हां, आपण नंतर तुम्ही सांगा मला प्रश्न, मी साहेबांच्या कानावर एक फक्त कानावर घालतो. हा कायदा कसा वापरावा, काय करावं, याच्यावर एक माझं छोटंसं पुस्तक आहे. हे राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले, ग्राहक राजा सजग हो. हे बँकिंग, इलेक्ट्रिसिटी सकट सगळ्यांचे जे नियम आहेत ते सगळे एकाच ठिकाणी मी कन्सॉलिडेट केलेत, इन्क्लुडिंग माहिती अधिकार कायदा. ज्यांना कोणाला हवं असेल ते घेऊ शकतात बाजारातनं. आत्ता माझ्याबरोबर मी एक 15-20 कॉपी आणल्यात. मध्यंतरामध्ये मी त्या तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.